रामकृष्ण हरी माऊली, विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली कोपावड बाय SBI आणि GSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये मी वर्षा नलवडे देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते। विठ्ठल आवडी प्रेम भावो, विठ्ठल नामाचा रेटा हो, तुटला हा संदेहो भवमूळ व्याधीचा। संत तुकाराम महाराजांच्या या अंभंगाप्रमाणेच मुख्य विठ्ठल नामाचा गजर आणि अंतरी प्रेमभाव ठेवत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने आता भक्तीचा अखंड सोहळा अनुभवत आहेत। चला आपण देखील अनुभवूयात या भक्तिमय सोहळ्याचं अद्भुत स्वरूप। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या मानाचं गोल रिंगण हे माळशिरस तालुक्यातील खुडूसपाटी या ठिकाणी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेलं आहे। रिंगण सोहळ्याच्या वेळेस टाळ मृदुंगाच्या गजरात संतांच्या अभंगवाणीनं आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। हजारो वारकरी या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार झालेत। डोळ्यांचं पारणे फेडणारे हे गोल रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती। संत ज्ञानेश्वर महाराजांचे गोल रिंगण पार पडल्यानंतर रिंगण तळावरती भक्ती रसाला लोक परंपरेची सुंदर अशी जोड लाभली। रिंगण सोहळ्यानंतर माऊलींच्या दिंडीतील वारकरी महिलांनी पारंपरिक गवळणी आणि अभंग म्हणत नृत्याचा आनंदही लुटला। टाळांच्या ठेक्यावरती आणि विठ्ठल नामाच्या गजरात रंगलेल्या या गवळणींनी रिंगण तळावरच वेगळंच भक्तिमय वातावरण निर्माण केलं। महिलांनी पारंपरिक लोकगीतांवरती धरलेला ठेका पाहण्यासाठी अनेक वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सोलापूर जिल्ह्यातील माढा या ठिकाणी आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। पालखीचं आगमन होताच जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात माढेकरांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे। यंदाच्या पालखी सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आई स्वर्गीय गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ अर्पण केलेला चांदीचा रथ। देखणा आणि आकर्षक रथ म्हणून भाविकांचं लक्ष वेधून घेतोय। पालखी सोहळ्याची शोभा अधिकच वाढवत आहे। श्री संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा तब्बल 60 दिवसांचा आणि सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास करत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातून मार्गक्रमण करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। आणि आता आपण पंढरपूरमध्ये जाऊयात। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह तुकाराम भवन, नामदेव पायरी आणि दर्शन मंडप आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलंय। रंगीबेरंगी प्रकाश योजनेमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि उत्सवी वातावरणानं उजळून निघालेला आहे। यंदा पहिल्यांदाच मंदिराच्या आतील भागाला देखील विशेष सजावटीची झळाळी देण्यात आलेली आहे। झुंबरे, रंगीबेरंगी पडदे आणि अत्याधुनिक LED स्क्रीनवरती विविध संतांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्यात। त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडलेली आहे।
वारीच्या प्रवासामध्ये TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये आणखी भर घालतीये। LED स्क्रीनवरती पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज आणि वारीतील अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी वारकरी आणि भाविक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत। इतकंच नाही तर विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या वारकऱ्यांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरवही केला जातोय। त्यामुळे वारीचा हा भक्तिमय प्रवास वारकऱ्यांसाठी आणखी आनंददायी ठरत आहे। राजा हरीला हरीला लागते पायी पैंजण वाजते पायी पैंजण वाजते प्रेमाचा धावा काही न धावते 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 प्रेमा 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 प्रेमाचा धावा काही न धावते प्रेमाचा धावा। वारीतील आणखी क्षण आपण अनुभवणार आहोत। तुर्तास एक छोटीशी विश्रांती घेऊयात। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील काटेकोर शिस्त। ही शिस्त सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी चोपदारांवर असते। पालखीतील प्रत्येक हालचाल, दिंडींचं नियोजन आणि संपूर्ण सोहळ्याचं व्यवस्थापन चोपदारांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असतं। याच चोपदार परंपरेतील पुढची पिढीही आता वारीमध्ये सक्रियपणे सहभागी होत शिस्तीचे धडे गिरवत आहे। चोपदार कुटुंबातील वैष्णव चोपदार यंदा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत परंपरेचा वारसा जपत आहेत। शिकायला भरपूर गोष्टी मिळतात। आता शून्यापासून शिकायला वारीत भरपूर कोणत्या गोष्टी शिकायला तुम्ही काय पण कसं खायचं, कसं बसायचं, कसं चालायचं सगळी गोष्ट वारीत शिकायला भेटते। कशी शिस्त कशी असते माणसाला, शिस्त ही वारी ही शिस्त लावते माणसाला। माणूस बाकीचे माणसं बेशिस्त असतात पण वारी ही माणसाला शिस्तीत कशी चालायचं, शिस्तीत राहायचं कसं, म्हणजे एक टाइम टेबल जो असतो ना, आमच्या तुम्हाला हे जे नियमाचे दिंडीवाले आहेत ना ह्यांच्याकडून तुम्हाला ते शिकायला भेटेल। तुम्हाला लोक कसे पण होतात कुठे पण होतात, ते आमचे लोक नाही, आमचे दिंडीवाले जे आहेत ते नियम पाळतात। नियम सोडून देव बसल्याशिवाय ते पण बसत नाही, इतका नियम कट्टर पाळतात काय काय लोक। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथाचं सारथ्य करणाऱ्या मानाच्या बैलजोडीला वारकरी संप्रदायामध्ये एक विशेषच स्थान आहे। संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी या बैलजोडीचा इतिहास, धार्मिक महत्व आणि निवडीची परंपरा सांगितली आहे। पालखीसाठी निवडले जाणारे बैल निरोगी, शांत आणि सक्षम असावेत यासाठी विशेष काळजीही घेतली जाते। त्यांना नियमित सकस आहार, व्यायाम, विश्रांती आणि वैद्यकीय तपासणीही केली जाते। पालखीपूर्वी विशेष प्रशिक्षण देखील देण्यात येतं, त्यामुळे ही मानाची बैलजोडी पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरत असतं। 4 वाजता बैल धुवायला घेतो, धुतल्यानंतरून रुटीन चालू होतं आमचं। त्याच्यानंतर धुण्यानंतरून सजवणं असतं, सजवल्यानंतरून आम्ही 6-7 वाजता जसा टायमिंग असेल त्या टायमिंगला बैल रथाला झोपतो। झोपल्यानंतरून 2 तास 3 तासाचा प्रवास करतो। प्रवासानंतरून जिथं विसावा असेल तिथं बैलांना वैरण चारणे, त्याच्यानंतरून पाणी पाजणे, हे दुपारपर्यंत एक जोड झोपलेला असतो। दुपारच्या पुढं आम्ही काय करतो, ह्या पहिला झोपलेल्या जोडाला आराम देतो आणि त्याच्यानंतरून दुसरा जोड झोपला जातो। मग पहिला झोपलेला जोड जो आहे तो मग आमच्या ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणी विसाव्याला जातो आणि जो दुपारी झोपलेला जोड आहे त्याला संध्याकाळी विश्रांती भेटते। संध्याकाळी सगळी बैल एका ठिकाणी येतात, 2 जोड रथाचे, 1 जोड नगारखान्याचा। मग त्याच्यानंतर तिथं आल्यावर त्यांना जे त्यांचा खुराक ठरलेला आहे, आंबोन वगैरे, पेंड, भुसा, त्याचा रतीब त्यांना त्या टायमिंगला दिला जातो।
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या वारीच्या पाठीवरचा हा भक्तिमय प्रवास असाच TV9 मराठीवर सुरू राहणार आहे. तुर्तास आज थोडीशी विश्रांती घेऊयात. रामकृष्ण हरी माऊली.